तुम्हाला कल्पना आहे का? सत्तेच्या विश्वात प्रतिष्ठा ही सर्वात महत्त्वाची आणि शक्तिशाली गोष्ट असते. तुमची प्रतिमा ही एक अशी अदृश्य ढाल आहे जी शत्रूला तुमच्या जवळ येण्यापूर्वीच पराभूत करू शकते. पण जर या प्रतिमेला एक छोटासा तडा गेला तर तुम्ही जगासमोर उघडे पडता आणि कोणाचेही भक्ष्य बनू शकता. सत्तेच्या खेळातील हा 5वा नियम कायम लक्षात ठेवा. प्रतिष्ठा हीच सर्वस्व आहे. तुमच्या जीवापेक्षा जास्त तिचे रक्षण करा. कारण एकदा तुमची पत गेली की तुम्ही सत्तेच्या खेळातून कायमचे बाहेर फेकले जाता. एका शहरातील एका प्रसिद्ध आणि जुन्या दवाखान्यात समीर नावाचे एक सर्जन होते. त्यांची प्रतिष्ठा अशी होती की लोक त्यांना देव मानत. त्यांच्या हातातून चूक होणे अशक्य आहे असा लोकांचा ठाम विश्वास होता. या एका प्रतिमेमुळेच शहरात त्यांचे वर्चस्व होते आणि इतर मोठे डॉक्टर सुद्धा त्यांना घाबरून असत. पण तिथेच अजय नावाचा एक तरुण आणि महत्वाकांक्षी डॉक्टर होता, ज्याला समीर यांची जागा घ्यायची होती. अजयने समीर यांच्यावर थेट हल्ला करण्याऐवजी त्यांच्या प्रतिष्ठेवर घाला घातला. त्याने शहरात हळूहळू अशा अफवा पसरवल्या की समीर आता म्हातारे झाले आहेत आणि शस्त्रक्रिया करताना त्यांचे हात थरथरतात. अजयने प्रत्यक्ष पुरावा दिला नाही, पण लोकांच्या मनात संशयाचे बीज पेरले. एका सामान्य शस्त्रक्रियेवेळी रुग्णाच्या नातेवाईकांनी समीर यांच्यावर संशय व्यक्त केला. समीर यांनी चिरून प्रतिक्रिया दिली, ज्यामुळे लोकांचा संशय अधिकच बळावला. त्यांची अचूकतेची प्रतिमा ढासळली. रुग्ण कमी झाले आणि त्यांना दवाखान्यातून अपमानित होऊन राजीनामा द्यावा लागला. अजयने एकही शस्त्रक्रिया न करता केवळ प्रतिष्ठा धुळीस मिळवून समीर यांना सत्तेतून बाहेर काढले. असे का घडले? कारण सत्तेच्या जगात तुमची प्रतिष्ठा तुम्हाला इतरांच्या नजरेत मोठं बनवते. जोपर्यंत तुमची प्रतिमा स्वच्छ आणि शक्तिशाली आहे, तोपर्यंत लोक तुमच्यावर हल्ला करायला घाबरतात. प्रतिष्ठा ही एक अशी शक्ती आहे जी तुम्हाला काम न करताही रिझल्ट मिळवून देते. पण एकदा का तुम्ही तुमच्या प्रतिमेच्या रक्षणात गाफील राहिलात की तुमचे शत्रू तुमच्यावर तुटून पडतात. तुमची प्रतिष्ठा हे तुमचे सर्वात मोठे भांडवल आहे. तिला कधीही हलक्यात घेऊ नका. मानवी मेंदू हा प्रतिमेवर जास्त विश्वास ठेवतो, वास्तवावर नाही. लोक तुम्हाला कसे बघतात हे तुम्ही काय आहात यापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे. जर तुम्ही तुमची एक भय निर्माण करणारी किंवा अतिशय कार्यक्षम अशी प्रतिमा तयार केली तर निम्मी लढाई तुम्ही तिथेच जिंकता. मेंदू नेहमी एखाद्या व्यक्तीला त्याच्या नावाशी जोडलेल्या गुणांनुसार ओळखतो. म्हणूनच आपल्या शत्रूच्या प्रतिमेला लोकांसमोर संशयास्पद बनवणे हा त्यांना हरवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. तुमची प्रतिष्ठा आज समाजात किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी कशी आहे? लोक तुमच्या नावाने घाबरतात की तुम्हाला सहज गृहीत धरतात? लक्षात ठेवा, तुमची प्रतिमा तुमचं नशीब ठरवते. सत्तेच्या शिखरावर पोहोचायचं असेल तर स्वतःच्या नावाचा असा दबदबा निर्माण करा की शत्रूला तुमच्या नावाचा विचार करतानाही घाम सुटेल. या 5व्या नियमाबद्दल तुम्हाला काय वाटते? कमेंटमध्ये नक्की सांगा. माइंड स्केच पुढील भागात आपण सत्तेचा 6वा नियम शिकणार आहोत, जो तुम्हाला लक्ष वेधून घेणे सत्तेसाठी किती महत्त्वाचे आहे हे शिकवेल. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.